छावाची सुरुवात होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीने। महाराजांच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्य कोलमडलेले असेल असा समज औरंगजेबचा असतो, पण बुऱ्हाणपूर लुटल्याची बातमी त्याच्या कानावर पडते आणि तो चकित होतो। जोपर्यंत शंभूराजांना कैद करत नाही तोपर्यंत डोक्यावर ताज परिधान करणार नाही असा प्रण औरंगजेब मुकुट बाजूला ठेवताना म्हणतो आणि स्वराज्याच्या दिशेने संपूर्ण फौज पाठवतो। स्वराज्यात आल्यावर 9 वर्ष तो संभाजी महाराजांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो, पण राजे त्यांच्या हाती लागत नाही। पूर्ण सैन्याला संभाजी महाराज धडा शिकवतात, ते युक्तीने व शक्तीने लढतात। छत्रपती संभाजी महाराजांच्या शोधात असलेला औरंगजेब शेवटी महाराजांना कैद केल्यावर आनंदी झालेला औरंगजेब अशी भूमिका अक्षय खन्नाने योग्य रीतीने साकारली आहे। बुऱ्हाणपूरवर जेव्हा मराठे आक्रमण करतात तेव्हा छावाच्या रूपात विकी कौशलची पहिली झलक पाहायला मिळते। याच वेळी महाराज थेट सिंहाशी लढताना दिसतात आणि त्याचा जबडा फाडतात। हा सीन पाहताना जबरदस्त वाटतो। पिक्चर पाहताना वाटतं विकी कौशलसाठीच ही भूमिका बनली आहे आणि का तो या रोलसाठी योग्य आहे ते त्याने त्याच्या अभिनयाने दाखवलं आहे। मात्र रश्मिकाच्या बाबतीत असं घडत नाही। रश्मिकाने महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला नाही, यासाठी तिने अजून मेहनत घ्यायला हवी होती। रश्मिकाचे डोळे या भूमिकेसाठी प्रभावी वाटतात, पण जेव्हा ती डायलॉग बोलते तिची साऊथ इंडियन ॲक्सेंट ऐकायला मिळते। स्वराज्याच्या राणी सरकार म्हणून दिसायला हवा होता तो रुबाब जाणवत नाही। बॅकग्राऊंड म्युझिक जर मराठमोळा साज असणारं असतं तर निश्चितच अभिमान वाटला असता। या उलट औरंगजेबच्या एंट्रीला सूट होईल असं BGM वापरण्यात आलं आहे। शेवटचा अर्धा तास प्रत्येकाला निशब्द करून टाकतो। छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब शारीरिक त्रास देतो, तरी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढा देतात। हे पाहताना अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी जरूर येईल। देश धर्म पर मिटने वाला है, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था। शेवटी या ओळी पडद्यावर दिसतात आणि पिक्चरचा शेवट होतो। प्रत्येक माणसाने व इतिहासप्रेमींनी छावा थिएटरमध्ये जाऊन जरूर पहावा।